नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आता बघा, इथे ना मस्त मी 3 टोमॅटो घेतले आणि ह्या पद्धतीने याला कट करायचे आपल्याला. मी कसे कापलेत ते बघा पहिले. आणि कढईमध्ये ना थोडंसंच पाणी टाकायचं, 1 ग्लासपेक्षा पण मी कमी पाणी टाकलं, कारण की आज मी बनवणार आहे मोमोजची चटणी. आणि इथे बघा मस्त ते टोमॅटो आणि काश्मीरी लाल मिरची आणि दुसऱ्या आपल्या तिखटवाल्या मिरच्या, अशा दोन्ही मिरच्या ना मिक्स करून त्या पण मी याच्यामध्ये टाकल्या. आणि छान याला आहे ना वाफेमध्ये आपल्याला 10 ते 12 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. कारण की मी गेल्या वेळेस ना मोमोजचा व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये ना मला चटणीची डिटेल रेसिपी नाही दाखवता आली. आणि त्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की मी नेक्स्ट व्हिडिओत तुम्हाला आहे ना मोमोजची चटणीची रेसिपी दाखवते. तर मग मी खास हा व्हिडिओ आज त्यांच्यासाठी, की त्यांना ही चटणीची रेसिपी बघायची होती. आणि ही चटणी ना खायला खरं सांगते एवढी टेस्टी लागते ना. आणि आता ह्या पद्धतीने जर तुम्ही ही चटणी बनवली ना, आरामात 8 ते 10 दिवस टिकते. आणि याच्यामध्ये ना 2 चमचे मी सफेद तीळ भाजून घेतलेले आहे आणि 9-10 लसणाच्या पाकळ्या मी घेतल्यात सोलून, आणि थोडंसं अद्रक. तर आता बघा इथे हे छान शिजल्यानंतर ना त्याची सगळी साल आपल्याला टोमॅटोची काढून घ्यायची आहे. आणि आता मिक्सरच्या जारमध्ये याला सगळं टाकायचं. आणि हे जे पाणी थोडंसं उरलं आहे ना, ते आता फेकायचं नाही आपण, हे पाणी चटणीलाच आपण इथे वापरणार आहोत. आणि इथे बघा लगेच लसूण, अद्रक आणि सफेद तीळ आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं टाकून ना इथे छान आपल्याला हे मिक्सरमध्ये ना बारीक वाटून घ्यायची आहे ही पेस्ट. ही चटणी ना आपण बघा पराठ्यांसोबत खाऊ शकतो. थालीपीठ केलं ना त्याच्यासोबतसुद्धा ही चटणी खायला खूप जास्त टेस्टी लागली. किंवा जे उरल्यानंतर, आता मोमोज खाल्ल्यानंतर कधी चटणी उरली तर ती चटणी आपण जेवणामध्ये सुद्धा वापरू शकतो, एवढी टेस्टी लागली. आणि आता आपण जे घरामध्ये तेल खातो ना, तेच 1 चमचा तेल आपण इथे वापरायचं आहे जेवणाचं. आणि त्याच्यामध्ये ना अर्धा लिंबू इथे छान असा पिळून टाकायचा आणि छान याला मिक्स करायचं आहे. मग तुम्ही ही मोमोज बरोबर एन्जॉय करा, पराठ्यांसोबत एन्जॉय करा. म्हणजे सगळ्यासोबत ही चटणी खायला खरंच खूप जास्त टेस्टी लागते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कधी ह्या पद्धतीने मोमोजची चटणी बनवली नसेल तर नक्की तुम्ही पण ट्राय करा, खाऊन बघा आणि किती छान लागते हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि अशी मस्त आता चटणी, मोमोज असं छान एन्जॉय करा. चला मग तुम्ही पण या. बाय.